नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा प्रवास आहे श्रद्धेचा, परंपरेचा आणि कलेचा. आज माझा मित्र मुकेश आज संपूर्ण कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील अमरापूर येथे गणपतीचा पाठ देण्यासाठी गेलाय. गणेशोत्सव जवळ आला की या भागात एक वेगळीच लगबग सुरू होते. हजारो कुशल कारागीर मातीतून साक्षात बाप्पांचं रूप घडवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात. आज आपणही त्या सुंदर प्रवासाचा साक्षीदार होणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. घरातून सकाळी लवकरच आमचा हा प्रवास सुरू झाला. वातावरण प्रसन्न होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसणारी हिरवीगार झाडं आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी याने निसर्गाचं मनमोहक सौंदर्य आणखीच प्रवासाला आनंददायी बनवत होतं. गाडीत एक वेगळाच उत्साह होता, कारण हा फक्त प्रवास नव्हता, तर आपल्या घरच्या बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीची ही सुरुवात होती. गाडीमध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळत होतं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाची निरागस ओढ स्पष्ट दिसत होती. वडीलधारी सुद्धा भक्तिभावाने तयारीत सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती की लवकरात लवकर आपल्या लाडक्या गणरायाचं घरी आगमन व्हावं. वातावरणात भक्ती, आनंद, उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळत होता आणि तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी सहज उमटला होता. अशा प्रकारे काही वेळातच आम्ही हमरापूर येथे पोहोचलो. गावात प्रवेश करताच प्रत्येक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग दिसू लागली होती. कुठे माती मळली जात होती, कुठे मूर्तींना आकार दिला जात होता, तर कुठे रंगकाम सुरू होतं. त्या प्रत्येक मूर्तीमागे अनेक दिवसाची मेहनत, संयम आणि भक्ती दडलेली दिसते. पेण आणि हमरापूर ही केवळ गणेश मूर्ती बनवण्याची ठिकाणं नाहीयेत, तर ती महाराष्ट्राच्या श्रद्धेचं आणि कलेचं जिवंत प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक कार्यशाळेत बाप्पाच्या आगमनाची चाहूल अनेक महिन्यांपूर्वीच लागते. कुशल कारागीर मातीच्या साध्या गोळ्याला आपल्या कलेने आणि भक्तीने साक्षात गणरायाचं रूप देतात. गावभर फिरताना आणि प्रत्येक घरातून आणि कार्यशाळेतून एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. कुठे मूर्तींना अंतिम आकार दिला जात होता, कुठे रंगकाम सुरू होतं, कुठे बाप्पाच्या मुकुटाची आणि दागिन्यांची सजावट केली जात होती. प्रत्येक कारीगर आपल्या कामात इतका तल्लीन होता की त्याच्या हातून जणू भक्तीच साकार घेत होती. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या उत्सवात वयाचं कोणतंच बंधन नव्हतं. आजच्या धावपळीच्या जीवनात अशी गावं आपल्याला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि माणुसकीची पुन्हा एकदा आठवण करून देतात. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी पेण मधील या गणेश मूर्ती कार्यशाळांना भेट नक्कीच द्यायला हवी. कारण इथे फक्त मूर्ती तयार होत नाहीत, तर प्रत्येक मूर्तीतून श्रद्धा, प्रेम आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जिवंत होताना अनुभवायला मिळते. आता आम्ही त्या कार्यशाळेत पोहोचलो जिथे दरवर्षी आमच्या घरच्या गणपतीची मूर्ती तयार केली जाते. सर्वप्रथम येथे गणपतीचा पाठ देण्याची परंपरा पार पाडली जाते. पाठ म्हणजे फक्त आगाऊ नोंदणी नाही, तर कारागिरांवर ठेवलेला विश्वास आणि बाप्पाला घरी आणण्याचं एक प्रेमाचं निमंत्रण असतं. आज तोच पाठ देण्याचा सुंदर क्षण आम्ही अनुभवत आहोत. पाठ स्वीकारल्यानंतर कारागीर अत्यंत आपुलकीने प्रत्येकाशी संवाद साधत होते. त्याबद्दलचा एक संवाद आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. कारागिरांनी आम्हाला संपूर्ण कार्यशाळा दाखवली. मित्रांनो, खरंच सांगतो, मातीचा साधा गोळा हळूहळू गणरायाचं रूप धारण करताना पाहणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटावं असा सुंदर अनुभव आहे. एका मूर्तीवर डोळे रंगवले जात होते, दुसऱ्या मूर्तीवर मुकुट बसवला जात होता, तर काही मूर्तींवर अंतिम रंगकाम सुरू होतं. प्रत्येक कलाकाराच्या हातात एक विलक्षण जादू असते, असंच वाटत होतं. आपण घरी जी सुंदर गणेश मूर्ती पाहतो ना, तिच्या मागे किती कष्ट, किती वेळ आणि किती समर्पण असतं याची जाणीव इथे आल्यावरच होते. कारागीर फक्त मूर्ती बनवत नाहीत, तर ते आपल्या श्रद्धेला आकार देतात. गणेशोत्सवाच्या दिवशी हीच मूर्ती आपापल्या घरी येते
आपण तिची भक्तिभावाने स्थापना करतो, आरती करतो, मोदकांचा नैवेद्य दाखवतो. पण त्याआधी या मूर्तीने केलेला प्रवास हा फार कमी लोकांना माहीत असतो. स्वरा कला केंद्रामध्ये तर आपल्याला सतीश दादा हे आपले जे आपण मूर्त बुक केली आहे पाच दिला मूर्तीचा त्या मूर्त बुक केलेली आहे. तर आपण त्यांना विचारून घेऊ की तुमचा हा व्यवसाय कधीपासून चालू केला आहे. तर दादा तुम्ही सांगा की हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू केला आहे. हा व्यवसाय आमचा परंपरेचा वारसा आहे. हा आमचा याच्यापूर्वी आमचे वडील करायचे, त्याच्यानंतर आता हा आम्ही स्वतः चालू केलेला आहे. आज आम्हाला जवळ 25-30 वर्ष आम्ही याच्यामध्ये काम करतोय. आणि आमच्याकडे मूर्ती नेण्यासाठी मुंबईपासून ठाणा, पुणा, त्याच्यानंतर कोकणातून लांब लोक येतात मूर्ती नेण्याला. आणि जी आहे हा एक व्यवसाय आम्हाला चांगला मिळालेला आहे आणि गणपतीने चांगला बुद्धी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची, ती आम्ही सेवा करत आलो आणि याच्यापुढेही करत आहोत. आणि गावी कसं मित्रांनो, हा आहे आमच्या घरातला गणपती बाप्पा. पण याचं अनावरण आम्ही गणेशोत्सवाच्या दिवशीच करू. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मन मात्र अजूनही त्या कार्यशाळेतच रमलं होतं. बाप्पाची मूर्ती तयार होताना पाहण्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे. जर तुम्हालाही कधी संधी मिळाली तर पेणमधील अशा गणेश मूर्ती कार्यशाळेला नक्की भेट द्या. आपल्या संस्कृतीचा, कलेचा आणि परंपरेचा हा अमूल्य ठेवा हा प्रत्येक गणपतीच्या भाविकाने अनुभवायलाच हवा. बरं, आजचा हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच मराठमोळ्या प्रवासांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या एका नव्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.